पाऊस पडला की 2-4 जण तर सहज असं पडतात गाड्या घेऊन. बापू आमदारचे इथं सून येऊन गेलेली आहे. आम्ही बोलवलं होतं त्यांना, पण तिने म्हणले ते की त्या टायमाला निवडून आल्यावर आमच्या सुनाला बोलवा, आम्ही सगळं कामं गल्लीतले करून घेतो म्हणून बोलवलं होतं. आम्ही तिनला बी 2-3 हजार रुपये खर्च करून तिनला बोलवलं, पण तिने काही इथं येऊन बघितले बी नाही. आम्ही 2-3 वेळा जाऊन भेटून आल्या तर बी तिने दाग घेतले नाही. इकडं कोणीच लक्ष देत नाही, आमदार खासदार कोणीच येत नाही इकडं. त्यांनी फक्त आश्वासनं देतात. ह्या गल्लीला म्हणजे आमच्या भागाला कुठलाच वाली नाही आहे, त्यामुळं असं बेवारशी वाढ पडले आमचं. तिकडे ते गणपती मंदिर पशी बसतात, 1-4 बाया गोळा करतात, काय तर बोलून आपलं निघून जातात, झालं आश्वासन देतात, आम्ही करता, पाणी देता, लाईट देता. नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर. मी आत्ता आहे मजरेवाडी होडगी रोड परिसरातील कुमारनगर आणि बेडर कन्हैया नगर परिसरामध्ये, आणि इकडच्या रस्त्यांची अवस्था तुम्ही बघताय. बऱ्याच दिवसापासून इकडच्या लोकांना रस्त्याची अडचण आहे. आमदार, नगरसेवक, खासदार यांच्याकडे पाठपुरावा करूनसुद्धा काहीच सुधारणा इकडे होत नाही आहे. इकडचे नागरिक प्रचंड चिडलेले आहेत. आज आपण स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून इकडच्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार आहोत. चला इथले नागरिक काय म्हणतात पाहूया. माझे नाव कार्तिक बसवराज गुरले आहे. इथं रोडामुळे अडचण होत आहे. सगळेजण चिखलचे पाणी घरात जात आहे आणि पावसाचे पाणी लई थांबत आहे. मी अमीर अली सैफन तांबोळे, बेडर कन्हैया नगरमध्ये राहतो. आज इथं येऊन मला 20 वर्ष झालं, पण ह्या एरियाचं कोण वाळीत नाही. आणि ज्या वेळेस मतदानचं टाईम येत आहे ते नगरसेवक लोक येतात, घरापर्यंत हातं जोडतात, पाय पडतात, तुमचे आम्ही का पाहिजे ते तुमचं सगळं कामं आम्ही करून देतो. इथं पाण्याची सोय नाही, बरोबर रस्ते नाही, घरापर्यंत आम्हाला रोडपासून इथं घरापर्यंत यायला बिलकुल रस्ता नाही. म्हातारे माणसं आहोत आम्हाला या जायला रस्ता नीट करून द्यायचं. सरकारपासून आम्ही मस्त आमदारापर्यंत गेलो, खासदारापर्यंत पण गेलो, पण त्यांनी काय हा म्हणतात, आश्वासन देतात. ह्याच्यापुढं त्यांनी काही काम केलेले नाही आत्तापर्यंत. ह्या एरियाचं कोणच वाली नाही आहेत. माझं नाव करीम शेख आहे. मी महानगरपालिकेत कामाला आहे. आणि इकडं काय रस्त्याची काय विल्हेवाट बघा तुम्ही, काय अवस्था आहे. पाऊस पडला की 2-4 जण तर सहज असं पडतात गाड्या घेऊन. आम्ही रात्रीपाळी यायचं कशाला. इकडं कोणीच लक्ष देत नाही, आमदार खासदार कोणीच येत नाही इकडं. काय सांगायचं आम्ही इलेक्शनच्या वेळेस हातापाया पडायला काय सांगायचं तुम्हाला. इलेक्शनच्या टायमाला सगळे येतात, हात जोडतात, पाय नेते मंडळी घेऊन येतात, त्यांच्या हातापाया पडतात आणि त्यांचं काय भरून घेतात. इकडं इकडले जे काहीच करत नाही इकडचे कामं वगैरे. तुम्ही येऊन प्रत्येक गल्लीत बघा. आले की तिकडे ते गणपती मंदिर पशी बसतात, 1-4 बाया गोळा करतात, काय तर बोलून आपलं निघून जातात, झालं आश्वासन देतात, आम्ही करता, पाणी देता, लाईट देता, सगळं तुमचं काय सोय आहे ते आम्ही करून देतो म्हणतात. पण आत्तापर्यंत कोणी काही केलेलं नाही. अशोक हुसेन मुमुडले. इथं कोण नगरसेवक येत नाही ना आमदार येत नाही, कोण येत नाही. तर रस्ता सगळं पूर्ण हे होत आहे, खड्डे बिड्डे पडलेले आहे. मग इथं नगरसेवक येत नाही, आमदार येत नाही. इथं बाहे लोक लेकरांना त्रास आहे आपला. इथं आजारा लय पडायला. काय मागणी आहे तुमची? इथं काय हे रस्त्याची मागणी, आपला हे रोड हे करून द्यावं. रस्ता पण असं लय बेकार आहे. कचऱ्याची गाडी येत नाही, कचऱ्याची गाडी पण 3-4 दिवसांनी येते गाडी. सुनंदा शिवाजी इरक्षटली. इथं गटारीची सोय नाही व्यवस्थित, परत रस्ता नाही, रोडला गाड्या येताना गाड्या स्लिप होतात, एखाद्याचा जीव जायची सुद्धा पाळी आहे तिथं. त्यामुळं हा रोड व्यवस्थित व्हावा, लोकांच्या अडचणी दूर व्हाव्या. कुठला नगरसेवक येत नाही. खासदारकडे पाठपुरावा केला नाही का? खूप केला, त्यांनी फक्त आश्वासनं देतात. ह्या गल्लीला म्हणजे आमच्या भागाला कुठलाच वाली नाही आहे, त्यामुळं असं बेवारशी वाढ पडले आमचं. मतदानाच्या वेळेस घरोघरी येतात, पण दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांचा स्वतः सत्कार करायला बोलवतो, सत्कार करून घेतात आणि निघून जातात. परत इकडं कोण पाठसुद्धा फिरवत नाही. अंबू अशोक मुमुडले. एक रस्ता ते करा म्हणून आम्ही 2-3 वेळा तिनला आमच्या पैशानं खर्च करून आम्ही तिनला आणलेलं होतं इथं, पण तिने काय आले नाही. 3 नगरसेवक थांबलेले होते. 3 नगरसेवकला सुद्धा आम्ही बोलून त्यांचा सत्कार केला, 5,000 खर्च करून केलं, तरी पण तिने लक्ष दिले नाही इथं. म्हणून मी कारवाई करते की एक गल्लीमध्ये वारस कोण नाही आहे. नुसतं मतदानाच्या टायमाला येतात ती लोक, अजून मतदान मागतात, अजून जातात, नंतर तोंड सुद्धा दाखवत नाहीत ते लोक.
पीर घालून द्यायचं हे करावं. इथं पावसा पाण्याचं लेकरं बाळा पडायला लागले तर 1000-2000ला महिना 1000ला कमवायला जातात लोक. त्यांचे लेकरं पडले, हाड मोडलं, हे मोडलं. कालच एक पोरगा गाडीवरनं पडला, तिचा हात मोडला, 2-3 हजार रुपये गेले त्यावेळेला. म्हणून हे गल्लीला वारस कोण नाही आहे, या गल्लीला सगळे व्यवस्थित करून द्याव. बापू आमदारचे इथं सून येऊन गेलेली आहे. आम्ही बोलवलं होतं त्यांना, पण तिने म्हणले ते की त्या टायमाला निवडून आल्यावर आमच्या सुनाला बोलवा, आम्ही सगळं कामं गल्लीतले करून घेतो म्हणून बोलवलं होतं. आम्ही तिनला बी 2-3 हजार रुपये खर्च करून तिनला बोलवलं, पण तिने काही इथं येऊन बघितले बी नाही. आम्ही 2-3 वेळा जाऊन भेटून आल्या तर बी तिने दाग घेतले नाही. आमचं म्हणणं आहे इथं येऊन बघाव, तिने इकडे येऊन बघाव, आमच्या एरियाला बघाव, करा भर बीर घालून द्या आमच्या एरियाला. का 2-2 महिन्याला एक येते कचऱ्याची गाडी. पायल दत्ता मस्के आहे. माझं घरासमोर पाणी येत आहे, तिथं लेकरं बाळं हसते तर गल्लीला कोण बघत नाही, काय नाही. माझं लेकरं काल पडलेलं होतं, पाणी पुरा घरात येत आहे पाणी. माझं मीनाक्षी श्रीकांत झंपले. आणि रोड आमच्या गल्लीमध्ये सगळं रोड नाही, काय नाही. पाण्याचं सगळं घाण, सगळं मच्छर, ते लहान लेकरं आहेत, बरं नसतं लेकरांना, सारखं आजारी पडायला लागलेत. रोड अजिबात नाही आहे आमच्या याला इकडं. काय लेकरं ॲडमिट करून आणले सिव्हिलमध्ये, आम्ही घेऊन जाऊन मच्छर चावून सगळा. हे प्रॉब्लेम हां आमदारला सांगून बस झालं आम्हाला. सगळेजण सांगितलेत, सांगून पण काय लक्ष देत नाही, काय पण नाही. बघा स्वाती कोरपे, कुमारनगर मजरेवाडी. रोड अजिबात नाही आहे, खड्डे आहेत, लहान मुले आजारी पडतात, डेंग्यू प्रस्ताव झालेला आहे सगळीकडं. आणि वयस्कर लोक येऊन जाऊन रस्त्याने चालायची सुद्धा सोय नाही आहे. इथलं म्हणजे प्रगतीच नाही आहे अजिबात. का विचारलं तर नगरसेवक ना आमदार कोणी लक्ष देत नाही. म्हणजे रोजगार कामगार वर्ग आहे इथं. हो जातो की. मग आता त्यांनी करायला पाहिजे ना, लक्ष घालायला पाहिजे. पाणी असं साठतंय बघा सगळीकडं. हुच्चे मॅडम नगरसेवकच नाही आहे. माझं नाव अश्विनी भोसले. मेन म्हणजे आमच्या वॉर्ड कुमारनगर, आमच्या वॉर्डाला नगरसेवकच नाही आहे, कोण लक्ष देणारच नाही आहे. रोडाची बघा अक्षरशः चाळण झाली, पाणी साचून साचून खड्डे तयार झाले, लेकरं पडतात, वयस्कर लोकांना त्रास होतो जायचं यायचं. कोणच लक्ष देणार नाही आहे. तर कोणाला पण पाठपुरावा करून पण काहीच फायदा नाही आहे आम्हाला. आणि नळाचं पाणी पण व्यवस्थित येत नाही आम्हाला. आणि कचऱ्याची गाडीची पण चांगली व्यवस्था नाही आहे आमच्या वॉर्डाला. कमीन जहिरुद्दीन शेख, राहणार बेडर कन्हैया नगर. सर्व आमदार, खासदार आणि या संबंधित असणाऱ्या वार्डाचे आमदार, खासदार आणि नगरसेवक यांना कळकळीची विनंती की बेडर कन्हैया नगरमधील रस्ते, पाणी पुरवठा आणि खास करून रस्त्याचा विचार करून सर्व सुविधांचा सर्व सुविधा देण्यात याव्यात. मी सुरेश सिद्धराम सोनकांबळे, राहणार कुमारनगर. इथं आम्ही आल्यापासून 10 वर्ष झाले, एकदा पण रस्ता इथं भर टाकत नाही, काय टाकत नाही. पावसाळ्यामध्ये पोरं पडतात आणि येत होतात आणि नळाला पाणीसुद्धा येत नाही. आणि कचऱ्याचं गाडी वेळेवेळ येत पण नाही, काय नाही. आणि सगळ्यांना आम्ही जाऊ एकेकाला नगरसेवकाला इथं खर्च करून स्वतःचे 5,000 रुपये खर्च करून बोलून सत्कार करून पाठवलो, तरी पण इथं येतो म्हणते तर नंतर कोणी येत नाही, काय नाही. आणि कसलाही पावसाळ्यामध्ये इथं दरवेळी असं असतं. मी चंद्रकांत झंपले, बेडर कन्हैया नगरचं आमचं नगर आहे इथं. आणि इथं वारंवार सांगूनही महानगरपालिकांना सांगूनही कचरा उचलत नाहीत. त्यांनी दखल बी घेत नाहीत. लहान लेकरं आमच्या घरासमोर आजारी पडत आहेत. आणि रोडचं पण दूर पूर्ण चिखल आहे, डांबरीकरांचं रोड पण नाही. अजिबात काही दखल घेत नाही इथं महानगरपालिकांना. त्यांनी लवकरात लवकर त्यांनी हे करून सुरक्षित करावे. कुमारनगरचं हे गणपती मंडळ आहे आणि हे मंडळसुद्धा पूर्ण असं चिखलामध्येच आहे. आपण बघतो इकडं सगळं पाणी वाहत आहे, चिखल आहे सगळं, लोकांना यायला जायला पण जागा नाही. आणि हे मंडळ पूर्ण खाली पाणीच आहे. जर पाऊस वगैरे आला तर मग काय विचारूच नका. पावसाच्या पाण्यातच चिखलातच हे मंडळ उभारलेलं आहे. लोकांच्या बऱ्याच अडचणी आहेत इकडं खरं तर डांबरी रस्ता किंवा सिमेंटचा रस्ता करून द्यायला पाहिजे. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुले सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।
जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.